चला, काय काय कुठपर्यंत आलो होतो आपण? कुठपर्यंत आलेलो? बोर्स बोर्स हा टाइम पिरियड झालं होतं. मला सांगा बोर रेडियसचा फॉर्म्युला काय? बोर रेडियसचा फॉर्म्युला काय? What is the formula of Bohr radius? R is equals to 0.529 n square by z. आणि हे कशामध्ये येईल? एमस्ट्रॉंग मध्ये. ठीक आहे. वेलोसिटीचा फॉर्म्युला काय येईल? 2.18 into 10 power 6 z by n. आणि हे कशामध्ये येईल? मीटर पर सेकंड मध्ये. आणि एनर्जी इज इक्वल टू काय येईल? -13.6 z स्क्वेअर बाय n स्क्वेअर, z स्क्वेअर बाय n स्क्वेअर असं येईल की नाही? हो की नाही? हा, इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. हे कशामध्ये येईल? इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. हे तुम्हाला सगळं मी डिराईव्ह करून दिलं होतं त्या दिवशी, बरोबर आहे? फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. आता पहा, तुम्हाला फिजिक्स मध्ये पण एक डेफिनेशन असते आणि याच्यामध्ये पण एक डेफिनेशन असते. ती असते टाइम पिरियड. काय असते? टाइम पिरियड. टाइम पिरियड म्हणजे काय? पहा, टाइम पिरियड म्हणजे काय? सपोज हा एक सर्कल आहे. सपोज हा एक सर्कल आहे. ठीक आहे. लक्ष द्या, लिहू नका काहीच. टाइम पिरियड म्हणजे काय? सपोज हा एक सर्कल आहे. तर सपोज मी इथनं स्टार्ट केलं, इथनं माझी जर्नी स्टार्ट केली, तर मला एक कम्प्लीट एक रोटेशन करायला किती टाइम लागेल? एक रोटेशन करायला मला किती टाइम लागेल? ठीक आहे. ते असतं टाइम पिरियड. मला सांगा, टाइम पिरियड, टाइम इज इक्वल टू काय असेल? डिस्टन्स बाय स्पीड म्हणजे वेलोसिटी. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स बाय वेलोसिटी. 10वीला शिकले असाल तुम्ही हा फॉर्म्युला. बाय वेलोसिटी. डिस्टन्स इज इक्वल टू काय असतं? स्पीड इंटू टाइम असतं. स्पीड इंटू टाइम असतं, बरोबर की नाही? तर टाइम इज इक्वल टू काय? डिस्टन्स बाय वेलोसिटी. आता डिस्टन्स किती आहे सांगा बरं? डिस्टन्स किती कव्हर केलं? 2πr. 2πr. आणि हा वेलोसिटीचा v. वेलोसिटीचा v. मला सांगा इकडे, टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r. टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r and inversely proportional to v. ठीक आहे. तर टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r. कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे? z स्क्वेअर बाय n स्क्वेअर. आपलं n स्क्वेअर बाय z. n स्क्वेअर बाय z. लक्ष द्या इकडे, इकडे लक्ष द्या. n स्क्वेअर बाय z. आणि v कशाला प्रोपोर्शनल आहे? v कशाला प्रोपोर्शनल आहे? z बाय n. z बाय n असं येईल का नाही? त्याच्यावरनं टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर बाय z इंटू n बाय z असं येईल का नाही? असं येईल का नाही? बरोबर. त्याच्यावरनं टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n क्यूब बाय z असंच येईल. वेअर n इज शेल नंबर अँड z is atomic number. हा z स्क्वेअर इथे येईल. z स्क्वेअर. z is atomic number. टाइम पिरियड समजलं? कोणा काही प्रॉब्लेम आहे? लिहा. टाइम पिरियडची डेफिनेशन आहे टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन रोटेशन ऑफ सर्कल. डेफिनेशनची काही गरज नाही, याच्यामध्ये इम्पॉर्टंट हेच आहे फक्त हे. लिहा ना ते, लिहा. टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन रोटेशन ऑफ सर्कल. सर जे ते 2πr जे वरचं असतं ते डायरेक्टली प्रोपोर्शनल. इनवर्सली प्रोपोर्शनल. न्यूमरेटर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. डिनॉमिनेटर इज इनवर्सली प्रोपोर्शनल. डायरेक्टली जर हे जर कमी झालं तर ते पण कमी. हा. जर इनवर्स असेल तर अपोजिट. बरोबर.
समजला? काही प्रॉब्लेम आहे जुनेद? हो गया? सगळ्यांच्या सह्या करतोस? सह्या खूप भारी आहेत तुमच्या पण. तुमचं झालं? सगळ्यांच्या सह्या झाल्या? नक्की? कोण अब्सेंट आहे? हर्षवर्धन, हर्ष सुगडे, हर्षवर्धन दत्तात्रय पाटील. हर्षवर्धन पाटील त्यांनी केली. यश सुगडे अब्सेंट आहे आणि इकडे प्रियंका आणि पूर्वा. प्रियंका आणि पूर्वा दोनच अब्सेंट आहेत ना? चला नंतर हा मग मी म्हणूनच म्हणतोय ना, म्हणून तुम्हाला असं करू देत जा. कसं असं? अरे आता तुम्हाला सवय झाली ना, मी एन म्हणतो ना चला नंतर पहा. ए बानो लक्ष द्या रे, अरे ऐका रे, आधीच टॉन्सिल्स वाढलेले आहेत बरं, खूप जास्त टॉन्सिल्स वाढलेले आहेत. टॉन्सिल्स वाढले पहा. नंतर आहे फ्रिक्वेन्सी. सांगा फ्रिक्वेन्सी काय असतं? म्यू इज इक्वल टू काय असतं? 1/t असतं की नाही? 1/t असतं. आणि t इज इक्वल टू काय असतं? 2πr बाय v. तर v कुठे जाईल? वरती जाईल. v इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू z बाय n and r is directly proportional to n square by z. बरोबर की नाही? तर हा काय z square by n cube. तर frequency is directly proportional to z square by n cube. लिहा. मी इक्वल टू चं साइन काढलं ना, डायरेक्टली प्रोपोर्शनल घेतलं मी. ते काही एवढं इम्पॉर्टंट नाहीये. तुमचा बोर्डाचा अभ्यास चालू आहे ना? बोर्डचा अभ्यास चालू आहे ना? समजतंय ना? बोर्डाचा अभ्यास चालू आहे ना तुमचा, ते फर्स्ट टर्मचा. म्यू हे लिहून घ्या फास्ट. फ्रिक्वेन्सीचा म्यू म्हणतात ना त्याला. चला नेक्स्ट लिहा ऍक्सेलरेशन. नेक्स्ट लिहा ऍक्सेलरेशन. काय असतं? वेलोसिटी बाय टाइम. मी ऍक्सेलरेशन असं पहा. फोर्सचा फॉर्म्युला काय? mv²/r. मी फॉर्म्युला शिकवला होता फोर्सचा, mv²/r. आणि फिजिक्स मध्ये आपण काय शिकतो? फोर्स इज इक्वल टू m × a. तर या दोघांना इक्वेट करा. mv²/r इज इक्वल टू m × a. तर हे काय आलं? पट होईल की नाही? बरोबर की नाही? आता ऍक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू v²/r. बरोबर की नाही? तर v² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय? z बाय n. आणि याचा स्क्वेअर. आणि r काय? n² बाय z. तर हे काय? z² बाय n² अपॉन n² बाय z. फक्त z ना, फक्त इथं
तर आता हे होताना पहा काय होईल, झेड स्क्वेअर बाय एन एनचा पॉवर 2 आणि इथं काय होईल पहा, झेड बाय एनचा पॉवर एनच राहील ना, फक्त एनचा पॉवर 2 राहील इथे. बरोबर आहे, बरोबर आहे. इथे काय येईल पहा, झेड क्यूब बाय n4. The acceleration is directly proportional to z cube by n4. हाय मैं मर ही जाऊं, ची 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 ची. होमी बाबा, माझे आजोबा आहे, आजोबा माझे आजोबा, सख्खे आजोबा माझे सख्खे आजोबा, हा म्हणजे माझ्या पप्पांचे पप्पा, ते IAS होते, IAS ऑफिसर होते. तर माझी अशी इच्छा आहे की तुमच्यापैकी कोणीतरी व्हावं, माझ्या स्टुडंट पैकी. आता होतील, कारण आता 4 वर्ष झाले ना, आता त्यांचं ग्रॅज्युएशन होईल, आता इथून पुढे व्हायला लागतील हळूहळू हळूहळू. हे आजोबा होते, यांचे भाऊ शेती करत होते, शेती, दुकान, बिझनेस. माझे वडील नोकरीवर होते, त्यांनी नोकरी सोडून दिली. व्हिडिओ होते, ब्लॉग डेव्हलपमेंट ऑफिस. बिझनेस भारी कधी असतो माहिती का, जेव्हा तो सेट असतो. आता हे चितळे दूध डेअरी, किती वर्ष झाले त्यांना, 84 का 85 वर्ष झाले. बरोबर आहे. ज्यावेळेस काकासाहेब चितळेंनी ते काढलं त्यावेळेस त्यांनी किती म्हणजे कष्ट केले असतील, पण आता काय स्मूथली सगळ्या गोष्टी जातात. म्हणजे बघा, इथपासून तर इथपर्यंत प्रगती केली. बरोबर आहे. तसंच बिझनेसचं त्याच्यामध्ये पिढी जावी लागते. ठीक आहे. नेक्स्ट लिहा मोमेंटम. नेक्स्ट लिहा मोमेंटम काय असतं सांगा बरं. L is equals to mass into P physics मध्ये mass into velocity. The momentum is directly proportional to velocity. The momentum is directly proportional to z by n. झालं एवढंच आहे. तुमचं फिजिक्स आहे, फिजिक्स त्यात सर्क्युलर मोशन चॅप्टर आहे, त्याच्यात मग मोमेंटमला एल लिहितात फिजिक्स सर्क्युलर मोशन मध्ये. डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह आहे ते. अरे हे बघा, मास तर कॉन्स्टंटच राहील ना, मास थोडी चेंज होणार आहे, हे दोन चेंज होतील. काय यल आहे, याला अल्फा म्हणताय का, याला यल म्हणतात ना, यलच म्हणतात ना नक्की. ठीक आहे. यल फॉर मोमेंटम. चलिए नेक्स्ट लिहा अँगुलर मोमेंटम. सांगा अँगुलर मोमेंटमला कशाने नोट करतात, जे नी ना. हा, तर जे इज इक्वल टू काय असतं, mv/r. हो की नाही. मास कॉन्स्टंट आहे म्हणजे जे इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू v/r. बरोबर. z बाय n आणि r n² z असं येईल का नाही. तर हा z कॅन्सल, हा
कैंसिल, द J इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N. लिखो. तरी अशी कशी असे नीटला आतापर्यंत आले नाहीत, पण आले तर तुम्हाला आले पाहिजे. ते उद्देश हा आहे ना शिकवण्याचा. म्हणजे असं झालं पाहिजे की आपल्या नोट्सच्या बाहेर काहीच नाही आलं पाहिजे. जे काही येईल ते आपल्या नोट्सच्या मधूनच येईल, म्हणजे याच्यामधूनच येईल. नोट्सच्या बाहेर काहीच नाही आलं पाहिजे. चला लिहा, नेक्स्ट लिहा. क्वेश्चन लिहा. क्वेश्चन लिहा. लेट कायनेटिक एनर्जी कॉमा मोमेंटम and velocity of electron are represented by K, L, V respectively. ठीक आहे. चला नेक्स्ट लिहा. म्हणजे नंतरचं व्हॉट इज करेक्ट रिलेशन फॉर KL by V. ऑप्शन देऊ? KL by V तिथे तर लिहिलंय बघ, ते तिथं मोडवर लिहिलंय KL by V. ऑप्शन देऊ? पहिलं ऑप्शन घ्या Z. हा, फक्त Z. दुसरं ऑप्शन घ्या Z² by N². तिसरं ऑप्शन घ्या Z³ by N⁴. चौथं ऑप्शन घ्या Z⁴ by N³. तुम्ही ट्राय करा, आधी पेन्सिलने ट्राय करा. रफ पेजेस ठेवत जा. केमिस्ट्रीच्या लेक्चर मध्ये रफ पेजेस लागतात. आज यांचं काही यायचा मूड नाहीये दोघे जणींचा, है ना? येणार नाही ना? तुला माहिती होतं का? कशामुळे? पण मीटिंग आहे का बचत गटाची? पैसे ते बचत गट असंच करतात ना. नंतर एका छोट्या मुलाला बोलवतात, इकडे आहे ना, चिठ्ठी उचलायला लावतात. ते ज्याचं नाव असेल ते तू उचलली होती ना. मी लहानपणी अशा खूप चिठ्ठ्या उचललेल्या आहेत. आता कोणी बोलवतच नाही. मी काय आयडिया करायचं होतं का, ज्याचं बसटगत खोलन ना त्याला म्हणायचं, बघा आम्ही उचलली, तुमचं आलं ना, मग आपण काही कमिशन. चला पहा. आलं इकडे मुलांनो. हे सगळे JEE Maths चे क्वेश्चन्स आहेत. पहा, हा काय आहे ते सांगा बरं मला. हा काय आहे? कायनेटिक एनर्जी काय? हा mv². हा काय? मोमेंटम आहे. मोमेंटम म्हणजे m × v. आणि हा काय? वेलोसिटी. ठीक आहे, वेलोसिटी काय? Z/N.
वेलोसिटीज लिहा ना डायरेक्ट, सरळ सरळ वेलोसिटीज लिहा. हा कॅन्सल होईल, बरोबर की नाही. तर इथं काय हाफ एम व्ही स्क्वेअर. आता व्ही स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू झेड बाय एन असतं की नाही. तर इथं काय झेड बाय एन आणि याचा स्क्वेअर, तर झेड स्क्वेअर बाय एन स्क्वेअर. दिस इज द आन्सर. एवढं सोपं होतं बघ. तर हे डायरेक्टली आन्सर होते. हा तसं केलं तरी चालतं. फायनली आन्सर काय येईल, फायनली आन्सर येणं इम्पॉर्टंट आहे. तुमचं काय समजलं नाही. ते कळलं ना. हा मायनस साइन सिस्टीमचा बाउंडेड असतो. म्हणजे मायनस साइन असं करताना नाही घ्यायचा. हा काय झेड स्क्वेअर बाय एन स्क्वेअर. त्याच्यानंतर कोणी एल, एल काय झेड बाय एन. आणि हा कोण आहे व्ही, व्ही पण काय झेड बाय एन. तर हे झेड बाय एन कॅन्सल होईल. आन्सर हे आलं का. चला नेक्स्ट. काय आलं का तुमचं बेटा, समजलं का. चला नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. प्यारे चला नेक्स्ट क्वेश्चन लिहा. Calculate radius of first four cell of hydrogen atom. First four cell of hydrogen atom. First four shell of hydrogen atom. First four shell of hydrogen atom. हा बरोबर. फर्स्ट फोर. मला एक गोष्ट सांगा, मी एक तुम्हाला फॉर्म्युला दिला होता कुठला, आर एन इज इक्वल्स टू R1 एन स्क्वेअर. किंवा मग हा फॉर्म्युला नसेल आठवत तर आपला सरळ सरळ लिहा, आर इज इक्वल्स टू काय 0.529 एन स्क्वेअर बाय झेड. आता मला R1 ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. कशासाठी, हायड्रोजन ऍटम साठी, बरोबर आहे. तर काय पहा 0.529. एन ची व्हॅल्यू किती आहे 1 आणि हायड्रोजन ऍटमचा झेड किती असतो, किती असतो 1 असतो. तर हे 1, तर R1 ची व्हॅल्यू काय आली 0.529 एंगस्ट्रॉम, बरोबर की नाही. आता R2 ची व्हॅल्यू घ्या, काय सांगा 0.529. एन ची व्हॅल्यू किती सांगा बरं, 2 चा स्क्वेअर. इथं काय येईल 2 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 1 डिवायडेड बाय 1. तर इथं काय 0.529 इंटू 4 किती सांगा येईल. तुम्ही नंतर करा ते, ठीक आहे. पहा याला पहा R1 ची व्हॅल्यू एवढी आली ना, R1 ची व्हॅल्यू एवढी आली, एवढी, बरोबर आहे.
तर मी याच्या जागेवर R1 लिहू शकतो की नाही? त्याच्यावरून आपण फॉर्म्युला डेराइव्ह केला होता, Rn इज इक्वल टू R1 n स्क्वेअर. R1 आणि n चा स्क्वेअर. तर R3 काय येईल सांगा? 0.529 इंटू 3 चा स्क्वेअर. 3 चा स्क्वेअर 9. तर इथं काय 0.529 इंटू 9. आणि R4 इज इक्वल टू काय येईल? 0.529 इंटू 4 चा स्क्वेअर म्हणजे 0.529 इंटू 16. तर हे पुढे पण सोडायचं का असं? करा ना सॉल्व त्याचे. तर मी डायरेक्ट व्हॅल्यू सांगू तुम्हाला. बरं करा करा करा. नाही तसंच ठेवून द्या. मी पण सॉल्व नाही केलं, तसंच ठेवून द्या. काय तसंच ठेवून द्या. एक्झाम मध्ये सॉल्व करायचं. डायरेक्टली करू शकता ना तुम्ही. हे इथून पुढे मी काय डायरेक्टलीच केलंय ना. फक्त त्यांना समजण्यासाठी सांगितलंय मी. हे समजण्यासाठी सांगितलंय. आपली रेकॉर्डिंग चालू आहे का नाही ते बघतो एकदा. त्या दिवशी एवढी मेहनत केली आपण, ती सगळी पाण्यात गेली. हा ना, लाड सरांनी मधातच फोन लावला, ते बंदच पडलं. ते इम्पॉर्टंट कॉल रिसिव्ह करत नाही मी. इम्पॉर्टंट म्हणजे घरचे कॉल. तुम्हाला काय वाटतं? अरे काय तुम्ही खूपच असं. अरे खूप सभ्य वर्ग आहे रे मी. त्याला पण आता इम्पॉर्टंट कॉल आलाय. जुनेद नंबर आहे बेटा, नंबर आहे नंबर. हा कोणाचा आहे? उचलू का? हा हा एकदा काय झालं माहितीये का? मी आता कॉलेजमध्ये असल्यावर मुलं तुम्हाला माहिती, मुलांना कसं हाका मारतात. त्यांची अशी भाषा नसतेच. शिव्यापासून स्टार्टिंग होती. स्टार्टिंग शिव्यापासून. ठीक आहे. एकदा माझा फोन असा बेडरूम मध्ये होता आमच्या. ठीक आहे. पप्पाने उचलला फोन. पप्पा हॅलो म्हणायच्या आतमध्येच त्याने तिकडून डायरेक्ट टिंब कुठे आहेस? कुठे आहेस? पप्पा म्हणते घरी. लगेच घरी म्हणलं त्याला कुठं पहिल्या याच्यात आठवतंय की माझ्या म्हणजे पप्पा बोलतात म्हणून. ठीक आहे. लगेच दुसरी शिवी, टिंब ये ना लवकर. पप्पा म्हणजे तुझे मित्र आहे का कोण आहे? कोणाचा फोन होता म्हणे? तू काय बोलत होता? म्हटलं तुम्ही उचलला होता का? नाही म्हटलं ते चालतं मित्रात म्हणजे असं. म्हटलं आजकालची पिढी खूप बिघडली आहे पप्पा. मीच तेवढा खूप सभ्य आहे माहिती. अरे खोटं वाटतंय तुम्हाला? खोटं वाटतंय? अरे माझ्या एवढं सभ्य वर्ग तुम्हाला जगात शोधून सापडणार नाही माहिती. शोधून सापडणार नाही. खूप सभ्य आहे मी. नाही सापडणार. म्हणजे याचा अर्थ असा आहे, तुम्ही म्हणताय मी सभ्य नाही, असं आहे का? काढलंय का? म्हणजे तुम्ही असं म्हणताय की मी सभ्य नाही असं म्हणताय तुम्ही, बरोबर? चला नेक्स्ट क्वेश्चन लिहा.
calculate time required, calculate time required, calculate time required to complete two cycle in the first cell, in the first cell, in the first cell of He plus, of He plus, He plus. यावर्षी हा क्वेश्चन आला होता जेई मेन्स मध्ये, पहा हे विचारलं होतं हे फायनल आन्सर एक्झाम मध्ये काढलं तरी चालतं. मग बेरीज नाही, याचं सेपरेट येईल ना, याचं फक्त सेपरेट येईल, याचंही सेपरेट येईल, याचंही सेपरेट येईल, बस. हा बस 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 तेवढंच. यावर्षी हे विचारलं. हाय चला पहा काय विचारलंय तुम्हाला, टाइम रिक्वायर्ड, बरोबर आहे, टू कम्प्लीट टू सायकल म्हटलेत की नाही. एक सायकल कंप्लीट करायला किती डिस्टन्स लागतं, 2 पायर, तर 2 सायकल 4 पायर, 2 सायकल म्हणल्यावर पहा 2 into 2 पायर येईल आणि अपॉन वेलोसिटी, इथं काय येईल 4 पाय आर अपॉन वेलोसिटी येईल. तर 4 पाय आर, आता आर ची व्हॅल्यू काय ठेवसाल सांगा, 0.529 n स्क्वेअर बाय झेड, आणि वेलोसिटीची व्हॅल्यू काय ठेवसाल सांगा, 2.18 into 10 power 6 झेड बाय n, बरोबर हो की नाही. आता पहा 4 into 3.14 पायची व्हॅल्यू इंटू 0.529, पहा इथं काय n स्क्वेअर बाय झेड आहे, तर हे खाली आहे तर हे वरती जाईल ना, हे वरती जाईल, तर हे काय येईल n बाय झेड, आणि हे काय आलं पहा 2.18 into 10 power 6, इथं काय पहा 4 into 3.14 into 0.529 अपॉन 2.18 into 10 power 6. आता इथं काय येईल पहा n क्यूब बाय झेड स्क्वेअर, n क्यूब बाय झेड स्क्वेअर येईल, हो की नाही, यश की नो, यश ना, ठीक आहे. पहा इथे काय येईल पहा 4 into 3.14 into 0.529 अपॉन 2.18 into 10 power 6. आता n ची व्हॅल्यू काय ठेवसाल सांगा, क्वेश्चन मध्ये दिलंय काय, क्वेश्चन नीट वाचा, त्याच्या आधी फर्स्ट सेल म्हणजे n ची व्हॅल्यू काय येईल 1 येईल, म्हणजे 1 चा क्यूब ना, आणि हेलियम साठी मग झेड ची व्हॅल्यू किती येईल 2 येईल ना, बाय 2 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर म्हणजे 4, बरोबर. हे 4 हे 4 कॅन्सल, याला 4 घ्या, याला 2 घ्या, याला 4 घ्या ना सरळ सरळ, याला 2 घ्या, हा काय आला 2, आता 2 ने याला मल्टिप्लाय करा, हे किती येईल 8 कॅरी 1 4 2 2 जा 4 आणि 5 10 कॅरी 1 into 10 power -6 झालं. एवढे सेकंड्स टाइम आहे ना, म्हणून सेकंड्स. कळतंय? कोणाला काही प्रॉब्लेम नाही ना? तेवढं म्हणजे तेच टाइम रिक्वायर्ड, तेच म्हणजे मर्जी तेरी
हे क्वेश्चन सगळे टफ आहेत हा. मी मुद्दाहून टफ टफ क्वेश्चन घेतोय म्हणजे जेणेकरून तुम्हाला बुक मधले क्वेश्चन सगळे इझी जातील. जेणेकरून तुम्हाला बुक मधले क्वेश्चन सगळे इझी जातील. चला नेक्स्ट क्वेश्चन लिहा. असं समजायचं नाही की सर किती टफ टफ सॉल्व्ह करून घेतायत. हे सगळं टफ क्वेश्चन घेतोय कारण तुम्ही ज्यावेळेस बुक सॉल्व्ह कराल ते तुम्हाला खूप इझी जाईल. ठीक आहे. नेक्स्ट 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 नेक्स्ट. What is the ratio of frequency of electron? What is the ratio of frequency of electron? What is the ratio of frequency of electron in two cells of hydrogen atom? In two cells विचारलंय हा. सेकंड सेल नाही म्हटलंय. 2 cells of hydrogen atom असं विचारलंय. Of hydrogen atom having radius r and 4r, having radius r and 4r. चला पहा, हा क्वेश्चन टफ आहे जरा, तुम्ही नाही सॉल्व्ह करू शकणार हा. पहा, हे समजलं नाही. मला सांगा, तुम्हाला काय म्हटलंय? रेशो काढा कशाचा? फ्रिक्वेन्सीचा. बरोबर. ऑफ 2 सेल ज्यांची रेडियस रेशो काय? ज्यांचा रेडियस किती आहे पहा. रेडियस किती आहे? रेडियस r and 4r. मग यांचा रेशो का? रेडियस रेशो किती होईल सांगा? रेडियस रेशो काय होईल? 1:4 होईल की नाही? रेडियस रेशो काय होईल? रेशोचं स्पेलिंग काय असतं? RATIO. 1:4 येईल. तुम्हाला कशाचा विचारलाय? फ्रिक्वेन्सीचा विचारलाय. बरोबर आहे. फ्रिक्वेन्सी काय असते सांगा? 1/टाइम. 1/टाइम. हे काय असतं? 2πr. आणि खाली v कुठे जाईल? वरती जाईल. तर फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू z/n. आणि r काय पहा? n²/z. n²/z. कळतंय? आता हा वरती गेला पहा. फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू z²/n³ असेल. z²/n³
एन क्यूब. आता मला सांगा ऍटम सेमच आहे. ऍटम काय सेम आहे. हायड्रोजन ऍटम आहे ना, हायड्रोजन ऍटम आहे. मला सांगा R1 बाय R2, R1 बाय R2. एक मिनिट पहा, R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं? R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर बाय Z. ठीक आहे, ठीक आहे. याला पहा, याला R1 म्हणा, याला R2 म्हणा, छोट छोट. ठीक आहे. मला सांगा इथं Z काय सेम आहे, Z काय सेम आहे, म्हणजे R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर होईल का? समजतंय? मग मी असं म्हणू शकतो का R1 बाय R2 इज इक्वल्स टू n1 चा स्क्वेअर बाय n2 चा स्क्वेअर, असं म्हणू शकतो ना. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम नाही आहे ना. मला सांगा मग इथून n1 बाय n2 काय असेल रे? रूट R1 बाय R2. रूट R1 बाय R2. किसी को कोई दिक्कत? हे काय येईल पहा 1/4. हे काय येईल 1/2. n1 बाय n2. आपलं फ्रिक्वेन्सीचं रिलेशन काय आलेलं आहे? हे रिलेशन आले ना फ्रिक्वेन्सीचं, हे रिलेशन आले फ्रिक्वेन्सीचं. फ्रिक्वेन्सीचं रिलेशन काय आलंय? इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Z स्क्वेअर बाय n क्यूब. Z काय सेमच आहे. मग मी असं लिहू शकतो का याच्यावरनं फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 बाय n क्यूब. म्हणजे मी पहा फ्रिक्वेन्सी 1 बाय फ्रिक्वेन्सी 2 ला मी काय लिहिल पहा n2 चा क्यूब n1 चा क्यूब. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे? हे कसं लिहिलं कळालं हे कसं लिहिलं? कारण हे बघा हा असा आहे ना, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे ना. हे बघा μ1 घ्यायचा आपला, हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n1 चा क्यूब येईल. बरोबर आहे. आता यांचा रेशो कशासोबत घ्यायचा आहे? μ2 सोबत. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 बाय n2 चा क्यूब. n2 चा क्यूब. आता हा n2 वरती जाईल ना, कळतंय का? आता बघा μ1 बाय μ2 काय येईल? n2 चा क्यूब अपॉन n1 चा क्यूब. आणि n1 आणि n2 काय आलं होतं? 1/2. तर 1/2 चा क्यूब. तर μ1 बाय μ2 हे येईल 1/8. दिस इज द आन्सर. कळतंय का? एवढा क्वेश्चन नीट मध्ये नाही विचारता, पण जेई मेन्सला वगैरे वगैरे विचारू शकता. अरे तुम्ही असं जर केलं ना, जी सीईटी बीईटी आरामशीर अशी निघून जाईल. μ2 इज इक्वल टू h2 ते समजलं, पण h2 H2 कुठं? सॉरी n2 हा इथं n1 सॉरी हे लक्ष द्या. इथं असं येईल ना, इथे येईल 2/1 चा क्यूब येईल ना, n1 बाय n2. इथं 2/1 चा क्यूब. तर μ1 बाय μ2 8:1. बरोबर आहे. डोकं आहे. आणि असं केलं ना, सीईटीत माहिती का तुम्हाला, सीईटीत फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन विचारतात. फॉर्म्युला बेस्ड. हा सीईटीत तुम्हाला काय विचारतील माहिती का ते? हा बस हेच. आणि त्याची व्हॅल्यू वगैरे. हा नाही हे एवढंच फक्त, हे फॉर्म्युला विचारतील. हा फॉर्म्युला सीईटीत.
आणि मी बेटा सीईटीचे कॉलेज पण लय भारी आहेत हा. जर तुम्ही मेडिकलची तयारी सांगलीचं वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यावेळेस त्याला 1.5 करोड रुपयाचं पॅकेज भेटलेलं आहे एका मुलाला. पुण्याचं COEP 1.5 करोड. म्हणून तुम्ही असा विचार करू नका. सीईटीला तुम्ही ही लेवल जर टच केली ना तर सीईटी तुमची अशी अशी निघल अशी. सिरियसली सांगतो. होमिन डेट. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी हा. काय हो जे असेल तिथं काय होमिनी डे म्हणजे होमो आपलं होमो सॅपियन सॅपियन कोण असतात? होमो सॅपियन सॅपियन आपण आहेत ना. होमो सॅपियन आपले पूर्वज आपले आजी आजोबा सगळे होमोच आहेत. त्यात माझे डिवायडेशन केले. होमो सॅपियनला शेपटी होती. जे माकडं होते. सिरियसली. अरे ते इतिहासाचं पुस्तक होतं माहिती की त्याच्या लास्टच्या कव्हरला इथं तो असा नंतर असा नंतर असा. कोणाला? मी IIT दिल्लीमध्ये होतो. IIT दिल्लीमध्ये हा. मी ते फोनच्या किस्स्यावरून आठवलं मला. फोनचा किस्सा नाही का त्याच्यावरून. तर आम्ही IIT दिल्लीमध्ये पेपर वगैरे झाले. ठीक आहे. आणि काय आम्ही मित्र पेपर झाल्यावर तुम्हाला माहिती आहे ना 10वीचे पेपर झाल्यावर तुम्ही काय शेवटचा पेपर झाल्यावर चला इकडं चला तिकडं चला पार्टी करायला असं तसं बरोबर की नाही. आम्ही पण मग आम्हाला काय बिनलाजरी आम्ही पण आमची पार्टी हॉस्टेलवरच. ठीक आहे. हॉस्टेलवरच काही जण ज्यूस घेऊन यायचे. ज्यूस पिण्यासाठी. यू डोंट नो ज्यूस? ज्यूस तुम्हाला जर माहिती नसेल भिलवडी सांगू का कुठे दुकान आहे तर ज्यूस सेंटर. आपली अशी असं हे पाठीमागचं कॉलेज आहे. तिथं असं गेट आहे असं आणि हा असा माळवाडीचा रस्ता आहे. इकडं बिलवडी स्टँड आहे असं. इथं ज्यूस सेंटर आहे. इथं एक ज्यूस सेंटर आहे. नंतर तुम्ही असं जाता असं पहा इथं एक ज्यूस सेंटर आहे. मला सर तुम्हाला कसं काय माहिती? ते जाता येतं दिसतं ना ज्यूस सेंटर. मग काही जण तिला आत्ता कळलं. त्याला चार ज्यूस सेंटर आहेत. 4 खंडोबाच्या वाडीत आहे की नाही? खंडोबाच्या वाडीला कोण आहे? तिकडे आहे की नाही ज्यूस सेंटर नाहीये? कुठं इकडे पण आहे का माळवाडीत? हा इथं आहे कोपऱ्यात ते माहिती मला. इकडे पण आहे का? तुला काय कळतं कोण? तर काही जण ज्यूस घेऊन येत होते. ठीक आहे. मला अजिबात आवडत नव्हतं हे सगळं. मी या सगळ्या गोष्टीपासून मुद्दामून खूप दूर राहिलेलो आहे. म्हणजे मस्ती किती पण केली असेल पण अशा गोष्टी नाही अजिबात नाही. आतापर्यंत तर नाही आणि इथून पुढे पण नसेल. नाही सिरियसली नाही. मी कधीच खूप मस्ती केलेली आहे. खूप हाणामाऱ्या केलेल्या आहेत. खूप दंगा केलेला आहे. ठीक आहे. खूप फिरायला खूप इकडे तिकडे गेलेलो आहे. ठीक आहे.
काय झालं तुम्हाला असायला? ठीक आहे, पण मी असं कुठं कधी ज्यूस घेतला, कधी कधी ते पेन पेन घेतला, किंवा मग कधी ते केसर, कधी केसर घेतलं. असं असं कधीच नाही, असं कधीच नाही केलेलं. ठीक आहे, कधीच नाही, असं कधीच नाही केलेलं. तर आम्ही एकदा असं पेपर संपल्यावर असं एका मुलाच्या एका रूम वरती हॉस्टेलवर सगळे पोरं इथं अशा बसलेले, गप्पा गप्पा मारत आहे ना. हा, एवढेच जण एका रूम मध्ये. ठीक आहे, आणि माझा एक मित्र होता अभिषेक नावाचा, आणि तो प्रॉपर दिल्लीचाच होता. तो प्रॉपर दिल्लीचा होता. आणि विचार करा, त्याची जी आई होती ती IAS होती, आणि त्याची मम्मी जे पप्पा होते ते पण IAS होते. IAS हा, दोघ जण पण. अरे दिल्लीला त्यांचं मेन सेंट्रल दिल्लीमध्ये त्यांचं खूप मोठं घर होतं, गव्हर्नमेंटने दिलेलं. दोघांचे दोन. ठीक आहे, आणि याला घरी दंगा करायला भेटायचा नाही ना, म्हणून तो हॉस्टेलमध्ये राहायचा. ठीक आहे, आम्ही शनिवार रविवार आम्हाला सुट्टी असायची ना, आम्ही घरी जायचो यांच्या. काय जायचो माहितीये? जेवण. अरे खूप, त्याची मम्मी खूप भारी जेवण बनवायची, ते कंटाळायच्याच नाहीत त्या. हे द्या ते द्या करू असं खूप. ठीक आहे, तर आम्ही असं बसायचो, असं बसलो. शेवटचा पेपर, तर त्याचे वडील त्याला घ्यायला येणार ना, बरोबर की नाही. आता पोरांचा असा दरवाजा, आता पोरांचं जाणं येणं चालू, कोणी येऊ नये म्हणून पोरं दरवाजा सगळं लावून. ठीक आहे, आणि हे जे पोरग होते यांचं अभिषेक, एकदम गेलेलं. आणि माझे मित्र कसे असतील तसेच एकदम. ठीक आहे, तर त्याचे पप्पा आले, त्यांनी दरवाजा वाजवला, टक 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 टक. ठीक आहे, तर हा कसा ओरडतो अभिषेक, आता तो दरवाजा खुला आहे अंदर आजा. त्याला काय वाटलं की कोणीतरी दुसरा मित्रच असेल, बरोबर आहे. मग दुसऱ्यांदा वाजवला, टक टक टक. त्याच्याच रूम मध्ये बसलो होतो ना आम्ही. ठीक आहे, तर तो म्हणतोय की अबे खुला आहे ना आजा. ठीक आहे, खुला आहे आजा. त्याचे पप्पा कसे येतील? तिसऱ्यांदा वाजला. अबे समज नाही आता है क्या, याचा अर्थ कळतं का तुम्हाला? ठीक आहे, खुला आहे आजा. ठीक आहे, त्याचे वडील पण कसे करतील? म्हणतील. मग ते एकदम रागून म्हणला, कोण आहे बे टिंब असं म्हणला तो. कोण आहे बे टिंब म्हणजे BDSK. ठीक आहे, त्याचे पप्पा बाहेरून म्हणतात, तेरा बाप. अरे बाप रे बाप. अशा 2-3 गाणं खाल्लेल्या होत्या, अशी मजा येत होती कॉलेजमध्ये. चांगल्या कॉलेजमध्ये गेल्यावर खूप मजा यायची. हा, बघितली. चला या. लेट जास्त वेळ नाही, इंडियाची इनिंग बघितली फक्त. आम्ही लवकर झोपतो ना, तुम्हाला माहिती आहे. चला. लेट
let velocity of electron let velocity of electron in an unknown shell of He plus is 1.09 into 10 power 6 meter per second. 6 meter per second. Calculate angular momentum of electron. Calculate angular momentum of electron in that unknown cell. Option due of electron in that unknown cell. Option देऊ का? Option A लिहा h by 2 pi. Option A लिहा h by 2 pi. h म्हणजे स्मॉल वाला, h म्हणजे प्लँक कॉन्स्टंट ना, h by 2 pi. Option B लिहा 2h by pi. Option B लिहा 2h by pi. Option C लिहा 3h by pi. Option C लिहा 3h by pi. And option 4 लिहा option 4 लिहा 4h by pi. आता विश्वास मते देवे. आज कोण जिंकलं पाहिजे? पाकिस्तान. आज पाकिस्तान जिंकला पाहिजे, मग फायनल बघणार मग मी. मग सलग 3 ना, आहे ना. क्रिकेट बघतेस तू? नाही, मग तुझा आणि आमच्या कम्युनिकेशनचा काही संबंध नाही. ठीक आहे, करा, सॉल्व्ह करा. पेन्सिल करा आधी रफ पेज वर. तुम्ही स्वतः ट्राय करा आधी पेन्सिलनी. तेच तो हा आउट झाला ना, रनआउट. त्याच्यामुळं. नाही तर काल तुम्हाला सांगतो मी, अभिषेक शर्मा जर असता 250 220 बॉल असता आरामशीर असता. तुम्हाला लॉंग फॉर्म खूप माहिती आहेत पण, यांना तुम्हाला लॉंग फॉर्म खूप माहिती आहेत पण. कळतंय आहे ना. बेटा आम्ही 12वी पर्यंत आम्हाला काही समजत नव्हतं. आजकाल अरे हो ना, मी इकडे बघतोय ना, असे ग्राउंडवर खेळतात ना, सकाळ सकाळ ग्राउंडवर खेळतात ना. आम्ही येतो असे लेक्चरला, तिकडे वॉशरूम आहे, तिकडून इकडे येताना इथे लहान 5वी 6वीचे पोरं खेळतात. ते एकमेकांना नावाने हाका नाही मारत. होय, डायरेक्ट टिंब. आणि त्या शिव्या पण अशा गावरान एकदम. इंग्लिश मीडियम स्कूलचे मुलं कसे बोलतात माहिती आहे तुम्हाला, जे जर शिवी द्यायची असेल तर? तसेच आहेत. आमच्या काळात कसं होतं सांगतो तुम्हाला. आमच्या काळात कारण त्यांना खूप मारायचे ना असं काही बोललं तर. ते म्हणायचे नॉनसेन्स, डफर, यू ब्लास्टर्ड, होपलेस, इडिएट, हे त्यांच्या शिव्या असायच्या. आणि आम्ही जिल्हा परिषद. जिल्हा परिषद बेटा, एकाच शिवीमध्ये सगळं खानदान एक होत. पप्पाचे पप्पा ते मम्मीचे मम्मी पर्यंत. ठीक आहे, चला
झालं का? हो, माझे वडील जिल्हा परिषदेमध्ये बीडीओ होते तर मी JP मध्ये होतो. अरे खूप भारी शिक्षण असतं, असं असं समजू नका. असं इंग्लिश मिडियम, अरे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये बघा, इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये बघा तुम्ही. कोण? नाही, पण ती चांगली शाळा होती, म्हणजे ZP म्हणजे एकदम गावरान नाही, म्हणजे चांगली. म्हणजे खूप माझ्या शाळेमध्ये टोटल 6,000 मुलं होते. हा, 8वी ते 10वी, त्याच्यामध्ये माझा लग्न लागला होता. समजतंय का? चला पहा, सांगा वेलोसिटी किती आहे? वेलोसिटी किती आहे सांगा? 2.18 इंटू 10 पॉवर 6 Z/n असं असतं ना. आता वेलोसिटी किती दिली आहे? याचा फॉर्म्युला दिलाय ना, हा फॉर्म्युला आहे ना. वेलोसिटी किती? 1.09 इंटू 10 पॉवर 6 इज इक्वल टू 10 पॉवर 6 Z/n. आता काही प्रॉब्लेम आहे? 10 पॉवर 6 कॅन्सल. हे किती जाईल सांगा? 2 येईल की नाही इकडे? 2 येईल की नाही? आणि Z काय येईल सांगा? कोण दिलाय? याची प्लस Z काय असतो? 2 असतो ना. याची प्लसचा Z काय असतो? 2 असतो. तर पहा इथं 2 इंटू 2 आणि हे n येईल, तर n ची व्हॅल्यू काय आली? 4. आणि तुम्हाला काय विचारलंय? अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो? NH/2π. तर n ची व्हॅल्यू किती आली? 4h/2π. तर हे येईल 2h/π. झालं? तेच आहे. समजतंय का? घेऊ ना. अरे सिलेबस तर संपू द्या. काय? त्याच्यावरनं नाही ना. आता क्वेश्चन कसा फ्रेम केलाय त्याच्यावरनं जावं लागेल ना. क्वेश्चन जसा फ्रेम केलाय त्याच्यावरनं जावं लागेल ना. काय कळालं नाही? कळालं ना सगळं? ऑप्शन कुठलं येईल? बी. येसुकडे का नाही आला आज? ठीक आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. काय बस 11:30 वाजेपर्यंत आहे ना. झाले 11 तर वाजले. आता 11 वाजले. 11च ना. हा तेच 10 मिनिटं कशी जातात आपल्याला? अर्धा तास कसा जाईल ते कळणार नाही तुम्हाला. मला सांगा 1.5 तास कसा गेला ते कळालं का? 9:30 वाजता आले तुम्ही इथं. तुम्ही 9:30 वाजल्यापासून बसलेले तिथं. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. बेटा माझ्या क्लासमध्ये टाइम असा फ्लो होतो, पळतो माहिती. चला नेक्स्ट लिहा. विच ऑफ द फॉलोइंग व्हॅल्यू ऑफ अँग्युलर मोमेंटम, which of the following value of angular momentum is not possible for quantized of energy? Value of angular momentum is not possible
for quantized of energy, for quantized of energy, for quantized of energy. Option A लिहा h by pi, option A लिहा h by pi, option B लिहा 3h by pi, 3h by pi, option C लिहा 2.5h by pi, 2.5h by pi, आणि ऑप्शन डी लिहा नन. ऑप्शन डी लिहा नन. सांगा. इज नॉट पॉसिबल. क्वांटाइज ऑफ एनर्जी म्हणजे अरे मी लिहून दिलंय ना क्वांटाइज ऑफ एनर्जी. मी ज्या अँग्युलर मोमेंटम एनएच बाय 2 पाय मी तुम्हाला असं सांगितलं होतं एन ची व्हॅल्यू काय असतील 1 2 3 4 या व्हॅल्यू असतील आणि एन च्या व्हॅल्यू काय असतील 1.5 2.5 हे येणार नाहीत. असं शिकवलं होतं की नाही. 2.5 असं किती लोकांना वाटतं. कन्फ्युज करताय म्हणजे सांगा ना ऑप्शन कुठलं करेक्ट असेल. ऑप्शन कुठलं करेक्ट असेल. 2.5 वाला सी. ऑप्शन सी. ऑप्शन सी नाही. ऑप्शन सी करेक्ट नसेल. नाही चुकीचं आहे ते. तापा मी सांगतो तुम्हाला. मला अरे जे च काय एन एच अपॉन 2 पाय. ऑप्शन ए काय सांगा. एच बाय पाय म्हणजे एन ची व्हॅल्यू काय असली पाहिजे 1. कशी 2 असेल ना. 2 कटवून एच बाय पाय येईल ना. तर एन ची व्हॅल्यू 2 असली पाहिजे म्हणजे ही व्हॅल्यू व्हॅलिड आहे का. व्हॅलिड आहे. सो ऑप्शन बी काय सांगा 3h बाय पाय म्हणजे एन ची व्हॅल्यू काय असली पाहिजे सांगा. ही कुठे 6 असली पाहिजे ना. 6 म्हणजे पहा ना 6 असेल तर 2 पाय हे काय येईल 3h बाय पाय असं येईल ना. तर 3 ही व्हॅल्यू पॉसिबल आहे. ऑप्शन सी काय 2.5h बाय पाय म्हणजे एन ची व्हॅल्यू काय असली पाहिजे 5. तर 5 व्हॅल्यू लागते का असते म्हणजे काय नन. कळतंय का. कळतंय का. परत एकदा सांगू. परत एकदा सांगू. हा सांगतो पहा. जे इज इक्वल्स टू एन एच बाय 2 पाय. इथे एन च्या व्हॅल्यू काय असतील 1 2 3 4 5 अशा असतील आणि काय नसतील 1.5 नसतील 2.5 नसतील 3.5 नसतील 4.5 नसतील अशा व्हॅल्यू नसतील ना. बरोबर की नाही. आता एच बाय पाय म्हणजे एन ची व्हॅल्यू किती असेल 2 असेल. हे कळलं. आता 3h बाय पाय 3h बाय पाय म्हणजे एन ची व्हॅल्यू किती असेल 6 असेल ना. अरे बा 6h बाय 2 पाय करा. आता एन ची व्हॅल्यू काय झाली 6 झाली. ते काय आलं 3. याच्यावरून एन ची व्हॅल्यू किती आहे 6. तर 6 व्हॅल्यू काय व्हॅलिड आहे. 2.5 म्हणजे एन ची व्हॅल्यू 5 असली पाहिजे. 5h बाय 2 पाय म्हणजे काय येईल 2.5 म्हणजे एन ची व्हॅल्यू किती आहे 5. ती व्हॅल्यू ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. याची नोट लिहा बरं. याची नोट लिहा. चला खूप जण विसरता तुम्ही. लिहा फॉर क्वांटाइज्ड एनर्जी लेवल ऑफ अँग्युलर मोमेंटम. फॉर क्वांटाइज्ड एनर्जी लेवल ऑफ अँग्युलर मोमेंटम. लेवल ऑफ अँग्युलर मोमेंटम of angular momentum should be integral multiple of h by 2 pi h by 2 pi integral multiple of h by 2 pi.
चला नेक्स्ट क्वेश्चन लिहा. सर थांबा की जरा. सर खूप फास्ट. सर लय फास्ट. सर बघा. बेटा. For quantized energy level of angular momentum should be integral multiple of h by 2 pi. ते शिकवलं होतं ना मी, ती नोट लक्षात ठेवायची. ठीक आहे, ते शिकवलं होतं ना मी. ती नोट बेटा, ती नोट लक्षात ठेवायची, ती नोट लक्षात ठेवायची. ठीक आहे, समजलं? हा, चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन लिहिता. हा, चला लिहा 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 लिहा. डिफरन्स इन द angular momentum, difference in the angular momentum of two consecutive energy levels of one electron paces energy levels of one electron paces is. ऑप्शन देऊ? ऑप्शन घ्या. difference in the angular momentum of two consecutive energy level is of one electron paces. ऑप्शन ए लिहा nh by 2 pi. ऑप्शन बी लिहा n-1 h by 2 pi. ऑप्शन सी लिहा n+1 h by 2 pi. ऑप्शन डी लिहा h by 2 pi. n+1 बाहेर h. काय आता? काय करू? हे जमलं काय? मला तर वाटतं तशी ती 4 रेगी वही घ्यावं आणि ते तसं करावंच असं. माझं 8वी पर्यंत लेक्चर आपलं अक्षर चांगलं नव्हतं. अरे सिरियसली नंतर अक्षर चांगलं झालं. आता अरे नंतर अक्षर चांगलं झालं. नंतर मी त्या अशा वह्या आणल्या होत्या, 2 रेगी 4 रेगी वह्या आणल्या होत्या मी. हा नाही 9वीला आणल्या होत्या. 9वीला वह्या. अरे सिरियसली तिथनं तुम्हाला कुठं वाटतंय का बेटा? पण मी नाही तर मी अरे खूप डेंजर लिहित होतो. अशा लाईनी असतात ना, अशा लाईन असतात ना अशा. ठीक आहे, माझं अक्षर असं होतं पा YOGES म्हणजे डान्स करायचे सगळे अक्षर. म्हणून तर 50 कधी क्रॉस केली नव्हती ना. डफर म्हणायचे, डफर. टू कॉन्झिक्युटिव्ह एनर्जी लेवल्स. मला सांगा, दोन कॉन्झिक्युटिव्ह एनर्जी लेवल म्हणजे ही काय न्यूक्लियस आहे, हा काय
हे एनर्जी लेवल्स आहेत. या शेल म्हणजे एनर्जी लेवल्स आहेत. ठीक आहे. जर सपोज मला सांगा पहिली जर एन असेल तर दुसरी काय असेल? एन प्लस वन असेल. एन प्लस वन असेल की नाही. आणि यांचा काय काढायचं तुम्हाला? अँग्युलर मोमेंटमचा डिफरन्स. सर सपोज ही एन असेल तर ही काय असेल? एन प्लस वन. ठीक आहे. एन प्लस वन. आता मला एक गोष्ट सांगा, याचा अँग्युलर मोमेंटम काय येईल? NH बाय 2 पाय. आणि याचा अँग्युलर मोमेंटम काय येईल? N प्लस 1 बाय 2 पाय. आता यांचा डिफरन्स काढायचा आहे. डिफरन्स तुम्ही काय करता? मायनस करता. म्हणजे तुम्ही अँग्युलर मोमेंटमचा डिफरन्स काढायचा असेल तर N प्लस 1 H बाय 2 पाय मायनस NH बाय 2 पाय असंच येईल का नाही? आता याला आतमध्ये घेऊन जा. इथं काय येईल? NH प्लस H बाय 2 पाय. आता न्यूमरेटर काय डिनॉमिनेटर काय सेम आहे. म्हणजे आपण इथं काय येईल? NH बाय मायनस NH. हे काय होईल? कट होईल. ते काय येईल? H बाय 2 पाय. This is the answer. This is the answer. पण मी पॉझिटिव्ह चेंज घेऊन आलो होतो ना, असं निगेटिव्ह चेंज नाही. बरोबर. बा 11 वाजले. तुम्हाला म्हणलं ना मी 10 मिनिटं कशी जायचे समजणार नाही. झालं? पाणी तरी द्या थोडस. आहे का? गोष्ट नाही ना? सर तुम्ही बोललेला नाही जेवण बोलत पाहिजे. मी त्यांना बिवरून दिलं. सिरियसली जे जेवण झाल्यावर पाणी पितात ना त्यांची गट हेल्थ खूप खराब होती नंतर. गट हेल्थ म्हणजे पोटाची तब्येत. चला नंतर ग्रॅज्युअली कमी करायचं. सडनली कमी नाही करायचं. ठीक आहे. समजलं का? नेक्स्ट क्वेश्चन लिहा. चला. लेट अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन. Let angular momentum of electron in the second cell of hydrogen atom is J. Calculate angular momentum of electron. त्याच्यामधलं फर्स्ट लिहा. त्याच्यातलं क्वेश्चन ए. त्याच्यातला फर्स्ट क्वेश्चन लिहा. इन द फोर्थ सेल ऑफ हायड्रोजन ॲटम त्याच्यामधला सेकंड लिहा. इन द सेकंड सेल ऑफ He+. अक्षर व्यवस्थित काढा रे. अक्षर तुम्हाला 2. अरे तुम्हाला हे तो बघा तो किती चांगला लिहितोय. अरे तुम्हाला 2 वर्ष सांभाळायची रे वही. मुलांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी.
पहा, मजाकचा भाग सोडा, तुम्ही पण लक्ष द्या. मजाकचा भाग सोडा. ऐका ऐका ऐका. मजाकचा भाग सोडून द्या, तुम्ही ऐका एकदा. आता तुम्ही किती वर्षाचे आहेत? 16, 17, कोणी 15च आहे का? 15 नाही ना. बरं चला 15 सोडून द्या. 16, 17चे आहे बरोबर. बरोबर. स्पेशली मुलांनी कान देऊन ऐका बेटा, ठीक आहे. आता तुम्ही या मोड मध्ये ना, तुम्ही ह्याच्या मोड मध्ये असतात. कशाच्या? एन्जॉय. एवढं सिरियस नसतं तुम्ही, ठीक आहे. 16, 17, 18, 19, 20, मी तुम्हाला 21, 22 पर्यंत, 22 पर्यंत तुम्ही ते हे नसतं तुम्हाला, कारण तुम्ही स्वतः आता कोणी कमवतंय का? अर्निंग करते तुमच्यापैकी इकडे? नाही ना. तुम्ही कोणावरती डिपेंड आहेत? तुम्ही सगळेजण पॅरेंट्स वरती. तुमच्या मम्मी आणि पप्पांच्या काही लागलं, समजा ड्रेस घ्यायचा असेल, तर तुम्ही म्हणता का हे माझे पैसे आणि मी ड्रेस घेतला, असं म्हणताय का? नाही. तुम्ही काय म्हणता? मला ड्रेस घ्यायचा आहे. मग तुमचे पॅरेंट्स तुम्हाला देतात, बरोबर आहे की नाही? 22 वर्ष झाले, 23 वर्ष झाले, ठीक आहे. आता मुलगी सपोज कुठे चांगली शिकत असेल, काही करत असेल, ठीक आहे, तिला फ्रीडम असतं शिकण्याचं वगैरे. आणि जर ती काही करत नसेल तर म्हणतात आता 22 वर्ष वय झालं, आता शुभमंगल सावधान करून टाकू. अरे मुलींनो, सिरियस विषय हा, हसू नका. शुभमंगल सावधान करून टाकू, बरोबर आहे. मग तुम्ही सपोज एका XYZ पर्सन सोबत लग्न केलं, ठीक आहे. आता तुमचं जे क्वालिफिकेशन आहे, तुमचं जसं हे तसाच कोणीतरी येईल ना, किंवा तुमचं जसं क्वालिफिकेशन आहे, तुम्ही आहे सपोज एखादं पोरग आहे 10वी नापास, 10th फेल, आणि ते म्हणलं मला डॉक्टर सोबत लग्न करायचं, पॉसिबल आहे का ते? पॉसिबल आहे का? पॉसिबल आहे का? आता सपोज माझं उदाहरण घ्या ना, माझं उदाहरण घ्या, ठीक आहे. मॅडम हुशार होत्या म्हणून मला हुशार व्हावं लागलं ना. आणि मी जर सपोज 10वी नापास झालो असतो, ऑफकोर्स, कारण लाईन अशी खूप सारी लाईन लागली होती. लाईन पाठीमाग मॅनेजर आहेत SBI मध्ये, SBI अमरावतीला. बघू लग्न झाल्यावर आपण, ठीक आहे. पहा, म्हणजे त्यांची चॉईस आहे, मी करू देईल असं नाही, असं एवढं रेस्ट्रिक्शन नाही ठेवणार, त्यांची चॉईस आहे, ठीक आहे. पॉसिबल असतं का ते? नसतं ना पॉसिबल. लॉजिकची गोष्ट आहे ना. मग मी आधी काय विचार केला, किंवा एवढी हुशार पोरगी आपल्याला कशी भाऊ मिळेल, त्यासाठी आपण आपल्या स्वतःमध्ये काही ना काहीतरी चेंजेस करून केलं पाहिजे ना. तरच मग मी अभ्यास केला, मग मी त्याच्यातनं पुढे गेलो. आता मग गोष्टी आपल्या हातात आहेत, बरोबर आहे, ठीक आहे. आता मला सांगा, तुम्ही जर अभ्यास नाही केला, बरोबर आहे, आता 11वी 12वीचं वर्ष आहे. 11वी 12वीचं डिसाइडिंग फॅक्टर काय माहिती आहे का? की तुम्ही पुढचं जे शिक्षण घ्याल ते ह्याच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही काय कराल? इंजिनिअरिंग कराल का, डॉक्टर कराल का, लॉ कराल, व्हॉट एव्हर इट मे बी, ते ह्याच्यावरती डिपेंड आहे. आता एखादी मुलगी एमबीबीएस झालेली आहे, ती म्हणन का मला 12वी नापास झालेलं पाहिजे? असं म्हणणार नाही ना. ती काय म्हणेल, मी डॉक्टर आहे तर मला पण डॉक्टरच पाहिजे. ऑफकोर्स. ती 1.5 लाख रुपये कमवते, 1.5-2 लाख रुपये महिना कमवते सपोज, बरोबर आहे. MBBSच्या महिला मंडळ खूप पैसा कमवतात माहिती. कधी
एक लाख रुपये दिवसाला सुद्धा कमवतात. अरे इथं पण तुम्ही विचार करा ना, आता सपोज एखादी स्त्री रोग तज्ञ असेल, बरोबर आहे, ठीक आहे, आणि सांगली वेल्ली सारख्या ठिकाणी दवाखाना असेल, ठीक आहे, आणि सपोज तुम्ही विचार करा ना, किती 4-5 पेशंट काढले ते लाखभर रुपये कमवतात एका दिवसाला, आरामशीर कमवतात. हा 1,00,000 दिवस कमवतोय, तो 10,000 रुपये महिन्याला कमवतोय. जुळत नाही ना. हा, कहा से कहा, क्या से क्या हो गए, जुळत नाही ना. ठीक आहे. दुसरी गोष्ट पहा, तुम्ही 11वी-12वीला अभ्यास केला, तुम्ही चांगल्या कॉलेजला गेले, तुमच्यात कॉन्फिडन्स बिल्ड होतो, तुमची पर्सनॅलिटी बिल्ड होते. का बिल्ड होते? कारण तुमच्या अवतीभोवती चांगल्या पर्सनॅलिटी असणारे लोक भेटतात तुम्हाला. सिरियसली, चांगले लोक भेटतात आयुष्यात. याच्यावरती ऐका, अरे सिरियसली 11वी-12वी वरती तुमचं पुढचं एज्युकेशन बाकी आहे. आता सपोज एमबीबीएस जरी नाही भेटलं, आता एखाद्या BAMS भेटलं, हजबंड तर MBBS वगैरे भेटत खूप छान, असं तुम्ही खूप पाहता, ठीक आहे. आणि विशेषतः तुम्ही विचार करा, एखादी मुलगी आहे, तिने जास्त सपोज काही केलं पण नाही, आता सपोज अभ्यास नाही केला, तिचं 22व्या वर्षी तुमचं शुभमंगल सावधान झालं, एका XYZ पर्सन सोबत झालं, तर मग त्याचा स्वभाव कसा, तुम्ही पूर्ण फायनान्शियली कोणावरती डिपेंड राहता, मग तुमचे आई बाप्पा सोडून ते एका XYZ व्यक्तीवरती, ठीक आहे. त्यांचा स्वभाव कसा, खरंच तो तुम्हाला पैसे देईल का किंवा काही करेल का, त्याच्यापेक्षा स्वतःच्या पायावरती उभं राहायचं. आणि नंतर मग या गोष्टी आहेत. आणि तुम्ही बेटा आजकाल रेशो माहिती ना तुम्हाला काय येतात, 1000 पोरं आहेत तर 800 मुली आहेत, म्हणजे 200 जण रामजी की आहे ना, 200 जण मोकळे, ठीक आहे. विचार करा ना, त्याची परिस्थिती आहे. अरे तुम्ही जर अभ्यास नाही केला, तुम्ही तुमचा स्वतःचाच खर्च नाही भागू शकले, तुमच्या स्वतःला लागणारच नाही भागू शकले, मग तुम्ही म्हणसान का मला लग्न करायचं, म्हणाल का? हे मी पुढच्या भविष्यातल्या गोष्टी सांगतोय, आणि या गोष्टी येतातच, आज नाही पण 7-8 वर्षानंतर ते ऑफकोर्स येतील. त्यावेळेस जर तुमच्याकडे चांगला जॉब नसेल किंवा मग चांगला बिझनेस नसेल, मी तुम्हाला हे म्हणत नाही की हेच करा, अभ्यास करून तुम्ही बिझनेस करा, म्हणजे बिझनेस मध्ये पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या तुम्हाला तिथं पण कामाला येतात. वही नीट ठेवणं, समजा तुम्ही एखादं दुकान टाकलं, किराणा दुकान टाकलं सपोज, बरोबर आहे, दुसरं काहीतरी टाका, ठीक आहे, दुसरं कपड्याचं दुकान टाकलं, कपड्याचं, ठीक आहे, कपड्याचं दुकान, मला सांगा, कपड्याच्या दुकान मध्ये इकडं कंपार्टमेंट असतात ना, इथं कोणतं चिल्ड्रन सेक्शन, इकडं जेंट्स सेक्शन, इकडे लेडीज सेक्शन, तुम्ही असं करताय का? अर्धे लेडीजचे कपडे इकडे, अर्धे असे, असं करताय का? जेंट्सचे कपडे इकडे तिकडे, चिल्ड्रन वेअरच्या त्यांना तुम्ही म्हणता इकडे जा, असं म्हणताय का? नाही ना. मग तुम्ही तुमच्या वहीमध्ये तुम्ही काय करताय माहितीये का? इकडे भूगोल, इकडे उर्दू, इकडे मराठी, इकडे केमिस्ट्री. अरे सिरियसली सांगतो, तुम्ही जर आता जर तसं मेंटेन नाही केलं ना, तुम्ही भविष्यात कुठं पण जा, तुमच्या त्या सवयी असतात ना, त्या सवयी तुमच्या पाठीमागे लागतात, त्या सवयी बदलत नाहीत. APJ अब्दुल कलाम काय म्हटलेले, सवयी बदला, त्या सवयी तुमचं आयुष्य बदलतील. हेच बोलले होते ना डॉक्टर कलाम साहेब, खूप मोठे सायंटिस्ट होते, बरोबर आहे. आजकाल तुम्ही ते इस्रो वगैरे पाहताय ना, पाकिस्तानवरती बॉम्ब हल्ले, ते सगळं त्यांची देण आहे, APJ अब्दुल कलाम साहेबांची देण आहे. फर्स्ट मिसाईल केली होती त्यांनी लग्न नव्हतं केलं. अरे कशामुळे नव्हतं केलं सांगतो, त्यांचं जमलं होतं, ठरलं होतं, निकाह त्यांचा ठरला होता, पण ते त्याच्यामध्ये एवढं
मग्न होते की त्यांना लक्षातच नाही राहिलं की आपलं लग्न आहे म्हणून. मग ते त्या दिवशीपासून असं म्हटले की आता माझं जे आयुष्य आहे ते पूर्ण माझ्या देशासाठी समर्पित. जे कोणी थर्ड पर्सन माझ्या आयुष्यात येऊ शकत नाही, सेकंड पर्सन माझ्या आयुष्यात येऊ शकत नाही. थर्ड म्हणजे दोघांच्या मध्ये तिसरा ना, हे तर काही एकटच होते. ठीक आहे, ते एकटच होते. तर तुम्ही आता जसं असाल ना तसंच तुम्ही 20, 22, 25 वर्ष मग तुम्ही काय म्हणसाल की मी MPSC करतो, मी UPSC करतो असं म्हणाल ना. अरे खूप कॉम्पिटिशन आहे खूप. आणि हे MPSC UPSC जे क्लासेस वाले आहेत ते सगळे गली गली में शोर है, क्लासेस वाले चोर है. चोर आहे चोर. ठीक आहे, ते फक्त पैसे काढतात. मग तुम्ही तिकडे तिकडे 5 एकर का विकाना. मग ते प्रेशर बघा, तुम्ही विचार करा, तुम्ही 24 वर्षाचे आहेत, पप्पा म्हणतात दादा मी थकलोय आता, मी पैसा देणं आता होत नाही, तू तुझं बघ. हे म्हणणारच आहेत एक ना एक दिवस, 100% म्हणणार. चला लिहून दे तुम्ही. मुलांना तर म्हणणारच आणि मुलींना तर आहेच. शुभ मंगल सावधान. ठीक आहे, नाही मी असं म्हणत नाही की तुम्ही अभ्यासच करा. तुम्ही बिझनेस पैसा कमवणार, पैसा फक्त अभ्यासातूनच नाही कमवला जात, बिझनेस मधनं पण कमव. पण काहीही करा पण स्वतःच्या पायावरती उभं राहा. स्वतःचा पैसा स्वतः कमवताच आला पाहिजे, असं काहीतरी करा. ठीक आहे. मग जर प्रेशर आलं, त्या प्रेशर मध्ये अभ्यास होत नाही, घरी फोन लावा लागतो. आता पुण्यात असे किती लोक आहेत, पोरं आहेत जे 32, 33 वर्षाचे आहेत. आणखीन मॅरेज नाही, काही नाही, सगळे डोक्यावरचे केस गेलेले आणि तिथं बसतात अभ्यास करत. महिना झाला की घरी फोन लावतात, 10,000 रुपये पाठवा. मग घरी ते आई वडिलांनी 30, 32 वर्षाच्या मुलांना 10,000 रुपये पाठवायचे. ते तिकडे काही छोटं मोठं काम करत आहेत. विचार करा ना, तसा सिनेरिओ तुमच्या आयुष्यात नसला पाहिजे. म्हणून 11वी 12वी इम्पॉर्टंट आहे. काही बघा, 21व्या वर्षी कॉलेजमध्ये प्लेसमेंट येते, नाही काही झालं, 50,000 रुपये तर महिना भेटेल ना. 50,000 रुपये खूप आहे, खूप खूप मोर दॅन सफिशियंट, खूप आहे. 50,000 तुम्ही 30,000 जरी खर्चवले आणि 20,000 रुपये जरी घरी पाठवले तरी खूप आहे. 50,000 तुमचे, 50,000 रुपये XYZ चे, 1,00,000 रुपये झाले. हे लागतात किती, बरोबर ना. आणि या गोष्टी इम्पॉर्टंट असतात. तुम्हाला मग तुम्ही असं म्हणसाल की सर आम्हाला कोणाची गरज नाही. असे खूप माझे जे स्टुडंट आहेत त्याचे खूप, आम्हाला काही कोणाची गरज नाही, आम्ही तसं एकटं राहू. तर कोणी नाही राहू शकत. प्रत्येकाची नीड असते. लक्षात ठेवा हे वाक्य माझं. तुम्हाला आता तुम्ही एकटे राहाल पण नंतर नाही राहू शकत एकटे. तुम्ही पण नाही राहू शकत आणि ते पण नाही राहू शकत, कारण हे बाय नॅचरल आहे. या सगळ्या ज्या प्रोसेस आहेत ना, या बाय नॅचरल आहे. तुम्ही असं म्हणाल की नाही आम्हाला गरज नाही, आम्ही एकटं राहू. काय मॅनेज करू. स्वयंपाक येतो तुम्हाला, येतो नाही येत, कोणाला कोणाला तरी गरज लागेलच ना. कपडे धुता येतात, बरं करा सांग किती दिवस करसाल, किती दिवस कराल, महिनाभर, 1.5 महिना, 2 महिना, बरं ठीक आहे. बरं असे एखादा व्यक्ती आहे का ज्यांनी लग्न नाही केलं, त्या सोसायटीमध्ये काही रिस्पेक्ट असतो का. आता सपोज मी आहे, ही तर आमच्या मॅडम आहेत, ठीक आहे, आणि माझा एक फ्रेंड आहे, ही त्याची वाईफ आहे, ठीक आहे. आता सपोज मी लग्नच नाही केलं तर तुम्हाला घरी बोलवेल का, नाही बोलवणार ना. मग इन्व्हाइट करताना तू आणि मॅडमला घेऊन घरी या असंच बोलेल ना, बरोबर की नाही. किंवा सँड ऑफ आहे, 10वी झाल्यानंतर तुमचा SSB तुमच्या शाळेमध्ये सँड ऑफ आहे, बरोबर आहे, 10-20 वर्षानंतर आणखी. मग सगळेजण गेट टुगेदर असेल, पुन्हा ते ABC XYZ, ABC XYZ, ABC XYZ,
एबीसी एक्स वाय झेड, आणि तुम्ही फक्त एबीसीच आहेत, एक्स वाय झेड नाहीच आहे. स्टार्टिंग आहे पर एंडिंग नाहीये. तर तुम्ही गेट टुगेदरला जाल का? बट आयुष्य कमी होतं बरं, सिरियसली सांगतो. खूप फ्रस्ट्रेशन येतं, खूप फ्रस्ट्रेशन येतं. एकटं राहणं एवढं हे नाहीये, सोपं नाहीये. म्हणून चांगला अभ्यास करा, वया चांगल्या मेंटेन करा. आणि घरी जर गडगंज प्रॉपर्टी असेल, मस्त 200-300 एकर वावर असेल, घरचा बिझनेस असेल, तर मी म्हणतो हे सोडून द्या, तो पुढे न्या, तो पुढे न्या. सिरियसली, एकदम गर्भश्रीमंत असाल, एकदम घर बसल्या तुम्हाला चांगले 30-40 लाख रुपये, तुम्ही 5-6 लाख रुपये महिना कमवत असाल, डझंट मॅटर. डॉक्टर म्हणत असेल, एखादी डॉक्टर म्हणत असेल की मी लाखभर रुपये महिना कमवतो, तुम्ही माझ्या शेतीतच 5 लाख रुपये महिना आहे, काय करायचं लाखभर रुपये महिना, असं होऊ शकतं ना. पण तशी परिस्थिती असल्यावरती ना, बरोबर की नाही? म्हणून आता त्यांच्या वह्या बघितल्या मी, त्या वह्या तुम्हाला 2 वर्ष मेंटेन करायच्या आहेत. त्या वह्या तुम्हाला 2 वर्ष मेंटेन करायच्या आहेत. आणि मी हे आत्ता बोललो, मी परत बोलणार नाही. याच्यातनं तुम्हाला काही घ्यायचं असेल तर ते घ्या, नसेल घ्यायचं तर नका घेऊ. मला सांगा, जे इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन असतो, बरोबर आहे? तुम्हाला काय विचारलंय फर्स्ट क्वेश्चन मध्ये? अँग्युलर मोमेंटम ऑफ इन फोर्थ सेल, कशाचा? हायड्रोजन ऍटम. ठीक आहे, आणि दिलाय कशाचा आहे? angular movement of electron in the second cell. Angular momentum of electron in the second cell of hydrogen atom ना. लक्ष द्या इकडं. अँग्युलर मोमेंटम ऑफ सेकंड सेल ऑफ हायड्रोजन ऍटम काय आहे? जे. विचारलंय काय तुम्हाला? अँग्युलर मोमेंटम फोर्थ सेल ऑफ He प्लस. अँग्युलर मोमेंटम ऑफ सेकंड सेल ऑफ हायड्रोजन ऍटम डिवायडेड बाय अँग्युलर मोमेंटम ऑफ फोर्थ सेल ऑफ हेलियम ऍटम इज इक्वल्स टू, सांगा बरं इथं काय येईल? एच नाही रे, इथं काय येईल सांगा? इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन आहे की नाही? तिथं काय येईल? 2 येईल, आणि इथं काय येईल? 4 येईल. इथं 2 येईल आणि इथं किती येईल? 4. ही व्हॅल्यू किती आहे? ही व्हॅल्यू किती आहे? जे हे सांगा, 2 आलं. ही व्हॅल्यू किती आहे? जे आहे ना. तर जे 2J इज इक्वल्स टू अँग्युलर मोमेंटम ऑफ फोर्थ सेल ऑफ He प्लस. पहिल्याच आन्सर हे आलं, कळतंय का? सेकंड सेल विचारली का फोर्थ सेल विचारली? अच्छा, फर्स्ट क्वेश्चन सांगा ना. फर्स्ट फोर्थ नाही, फर्स्ट क्वेश्चन काय त्यातला? फोर्थ सेल ऑफ हायड्रोजन ऍटम ना. अच्छा, बरं, हायड्रोजन ऍटम. ठीक आहे, चला. इथं हायड्रोजन ऍटम करा, आणि इथं पण काय येईल? 4 येईल ना. इथं काय येईल? फक्त H येईल. ठीक आहे. आता हे झालं फर्स्ट आन्सर, म्हणजे पहिल्याचा आन्सर. दुसऱ्याचा आन्सर सांगा, काय विचारलंय तुम्हाला? सेकंड सेल ऑफ He प्लस. जे ऑफ 2 ऑफ हायड्रोजन ऍटम, हे 2 आहे हा, हायड्रोजन ऍटम अपॉन जे ऑफ 2 ऑफ हेलियम ऍटम इज इक्वल टू काय सांगा? 2/2. इथं पण डायरेक्टली प्रोपोर्शनल एन आहे, म्हणजे काय? 2/2. हे काय येईल? 1. तर जे ऑफ सेकंड सेल ऑफ He काय आलं? जे आलं. हे आन्सर आहे. आजचं कीर्तन आपण इथं बंद करू. नंतरच काय, सर्व भक्त मंडळींनी